सन्मानित केलं जात आहे। आगरी सेवा महाराष्ट्र उपाध्यक्ष भारतीय संस्कृती जपण्याचं आणि जोपासण्याचं आपण सर्वजण काम करतो। थँक्यू सो मच। काळीनगर एकाच व्यासपीठावरती खरं दोन आपल्या आगरी समाजाचे नेते कैलाश पाटील साहेब आणि दुसरे जनार्दन पाटील मामा एका जोरदार टाळ्या होऊ द्या। त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन आपल्या व्यवसाय जीवन घेऊन आलेलं आहे आणि एनडीटीव्ही महत्वाची भूमिका मनोजी सातवे सर करतायत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। डॉक्टर महाराष्ट्र न्यूज तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि त्या निमित्तानं सर आपला हा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती होतोय। सन्मान ज्यावेळी होईल त्यावेळी टाळ्यांचा गजर होऊ द्या, आपण प्रोत्साहन देऊया। एक अभ्यासू धडाडीचे पत्रकारिता थोड़ा सा दिशा होती थोड़ी सी, लेकिन एक व्यक्ति जिसने उस दिशा को पकड़ के रखा वो दीपक कोटेकर है। मुझे गर्व होता है कि चलो पत्रकारिता में अगर बेधड़क बेबाक कि जब एक पत्रकार बहुत आगे तरीके से बेबाक तरीके से बढ़ता है तो दीपक बढ़ सकता है तो सभी बढ़ सकते हैं और सभी आगे बढ़ सकते हैं। आएगा दीपक एक सामान्य घर का व्यक्ति है और 3 वर्ष निकाल चुका है कि डॅशिंग नेतृत्व आणि त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातो। टाइम्स युवा नेतृत्व शिरीष युवा यांचा हा सन्मान केला जातोय जे खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रमाणे काम करतायत आणि त्यामधलं सामनाथ दैनिक पेपरचे मनीष म्हात्रे सरांचा सन्मान होतोय। एकदम जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मानित करूयात सामनाथ दैनिक पेपर हे न्यूज हे पेपर खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय। त्या पेपरचे मनीष म्हात्रे सर आहेत आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार 2025 हा त्यांचा सन्मान केला जातोय। ज्येष्ठ पत्रकार म्हणून देखील मनीष म्हात्रे सरांकडे पाहिलं जात आहे। मॅडम या ठिकाणी मग आपण प्रदान केलं जात आहे। पत्रकार मुंबई मित्र एक प्रसिद्ध आपण पाहिलं तर खरं अर्थानं मुंबई मित्र आहे आणि त्यामध्ये धनंजय चव्हाण सर आपल्यामध्ये उपस्थित आहे। त्यांचा सन्मान आपण करतोय। चॅनलमध्ये आपण पाहिलं तर अजित सिंग खूप चांगल्या प्रमाणे काम करतायत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि पत्रकारिता करतात आणि सन्मान केला जातोय। दुबई सुमन सरांचा रिअल न्यूज नेटवर्क चॅनलचे आपण पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सन्मान करण्यासाठी मी संभाजी ब्रिगेडचे बसेडीदार महानगर अध्यक्ष प्रदीप मिस्त्री सर आपण विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहे। आदरणीय मोहम्मद यांचा सन्मान 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 पत्रकार सचिनजी राणे सर यांचा सन्मान केला जातोय। हा सन्मान करण्यासाठी मी पंडितजी महालकर आहेत त्यांचा सन्मान को सन्मान केला जातोय। आदरणीय मान्यवर सन्मान सगळ्यांची नावं घेत नाहीये, वेळ कमी आहे। आदरणीय मंच आजच्या या शुभदिनी माझा सहकारी श्री कोटेकर यांनी आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्याचे आभार व्यक्त करतो।
पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. न्याय व्यवस्था, कार्यकारिणी यंत्रणा आणि विधिमंडळ या तीन स्तंभाबरोबर समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे आणि सत्य समोर आणण्याचे काम पत्रकार करतात. आणि हे काम माझे मित्र कोटेकर गेल्या 4 ते 5 वर्षापासून चांगल्या प्रकारे करतात असं माझं मत आहे. आम्ही कोटेकर जेव्हा माझ्याबरोबर 5 वर्षापूर्वी भेटला तेव्हा फार नॉर्मल होता, परंतु जी मेहनत, जिज्ञासा, प्रचंड जिज्ञासा आणि लोकांना मदत करण्याची इच्छाशक्ती यामुळे ह्या व्यक्तीने जे 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये नाव केलं. निर्भय आणि प्रामाणिक पत्रकार खऱ्या अर्थाने कसा असतो हा समाजाला दाखवण्याचं काम त्यांनी केलं. ज्याच्या हातात कलम असतो ते कलम तलवारीपेक्षा खतरनाक असतो, पण चांगल्या प्रकारे जर तुम्ही कलम चालवला तर खऱ्या अर्थाने समाजातल्या खालच्या एकदम तुम्ही म्हणाल तर जे खऱ्या अर्थाने वंचित आहे ह्याला मार्गदर्शन करण्याचे, ह्याला याचा अधिकार देण्याचे काम एक पत्रकार करू शकतो. कोटेकर एक पत्रकार म्हणून, एक माणूस म्हणून चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये काम करत आहे. त्याला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी आगरी सेनेतर्फे मी त्याला एकदा शुभेच्छा देतो. मला पुढे बरेच प्रोग्राम आहेत. ज्याप्रमाणे तुझी काम करण्याची तडफ आहे ती अशीच चालू आणि खऱ्या अर्थाने समाजाला, वसई तालुक्यातील समाजाला न्याय दे एवढंच मी म्हणेन आणि माझे 2 शब्द संपवतो. पुढे प्रोग्राम आहेत म्हणून सगळ्यांची रजा घेतो आणि अशाच प्रकारे सगळ्या युवकवाल्यांना माझा एक हात जोडून रिक्वेस्ट आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचं स्पष्टपणे मांडा. मग कोणती पार्टी असो, शिवसेना असो, बीजेपी असो, मी असो, मामा असो, देशमुख असो, पत्रकार असो, पण तुम्ही चौथा आधारस्तंभ खऱ्या अर्थाने समाजापुढे ठेवला पाहिजे आणि समाजातील जे वंचित आहे त्यांना योग्य न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. एवढंच मी सगळ्या पत्रकारांना सांगतो. दीक्षित म्हणाला, चांगल्या प्रकारे दीक्षित बोलला, माझे पत्रकार आहेत, सिनियर लोक आहेत तिकडे पत्रकारितेमध्ये, त्यांनी चांगल्या प्रकारे मांडलं. गरीब लोकांना न्याय देण्यासाठी जे जे करता येईल ते करा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी सेना.